ब्रह्म जगद्गुरु सेवालाल भगवान की जय। कृष्ण भगवान की जय। ईश्वर भगवान की जय। गजानन महाराज की जय। नाथ भगवान की जय। समर्थ महाराज की जय। सद्गुरु स्वामी अप्पा महाराज की जय। सब संत की जय। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। ज्ञानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा। मंगलं भगवान् शम्भो मंगलं शिवध्वजः मंगलं पार्वती नाथो मंगलाय तनो हरि। तुझी मारी नैया तुझी देवनिया आजो सेवा भाया आजो सेवा भाया। गुरु गुरु बाबू राम राया आजो सेवा भाया आजो सेवा भाया। नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पांडुरंगा करू प्रथम नमन चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। तर माय बापू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज उत्पत्ती एकादशी निमित्त आपले भजन रूपी सेवा श्री क्षेत्र नीलकंठेश्वर महादेव मंदिर संस्थान शिवसाई सेवाधाम गेवरे तांडा कोणी काही नीला आज प्रत्येक वारकरी आळंदीर यात्रांत जाऊस माय बापू आणि आळंदीर यात्रांत चालू भगवान परमात्मा दर्शन लाभ नस पण तुम्हाला आमची जर मत जाणून मिळतो वेणू तो या आपले श्री क्षेत्र नीलकंठेश्वर धामे पाताने करिवो पण भगवान परमात्मा दर्शन आणि भगवान परमात्मा नाम चिंतन करा कहा की साधे सत्य केले गे माय बापू एका सद्गुरु वाचून सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी धरावे ते पाय आधी आधी सद्गुरु सारे का असता पाठी राखा मित्रांचाने का कोण करी कोणी करी सोहिता कारणे संगती साधूची की स्वतः हित जर करेल वर संत चरणे मध्ये जाऊ लागत कोणी काही। आणि श्री क्षेत्र नीलकंठेश्वर धामे मायानंतर महादेव दूरदर्शन वचन पण श्री साई बाबा गजानन महाराज शेगावेरे गुरु सतसार अक्कलकोटे श्री स्वामी समर्थ या शक्य ही शक्य करतील स्वामी कधी काही या शक्य कार्य सुद्धा शक्य कराले बाळा तू भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून साक्षात सगुण रूपे नाही भगवान परमात्मा सद्गुरु स्वामी अप्पा महाराजी बाबाचे सुद्धा दर्शन वचन करताना नीलकंठेश्वर धामे पाताने या एकादशी निमित्त आपले हरिभक्त परायण शिवाजी महाराज पोलीस अधिकारी म्हणून आपले हरिभक्त परायण प्रताप महाराज जामणी तांडा म्हणून हमारे हरिभक्त परायण गुरुवर्य छगन महाराज कोणी काही म्हणून हमारे गणेश महाराज विलास महाराज
आणि म्हणून साथ आपले हरिभक्त महाराज गुलाम महाराज वैशेष प्रकारे मन वेळोवेळी सहकार्य करायला आणि वेळोवेळी मार्गदर्शन करायला किमान तरीके के जड़मुड़ बाटाना व्यासपीठ ताले उपकराले हमारे हरिभक्त महाराज हमारे सीताराम जी बापू कोणी काही की खरंच साधे संत केला के माई बापू की संते संगतेम जर गेला कोणी काही संताने सरता गेलो त्याच्या परी आणि चंदनाने बोरे व्यापिल्या की चंदने संगतेम जर बोले राहलो तो बोरे सुद्धा चंदने श्रीवास आवसा त्याने हमारे बापूरे चरणे में लेताने हमारे बाबारे सानिध्य में लेताने ही भजन रूपी सेवा प्रवचन रूपी सेवा सत्संग रूपी सेवा करायला सांगितलं की खरंच कर बाबाजी कृपा कोणी काही की माऊली ज्ञानोबाया एके लेडांमध्ये बोलायचं कोणी काही पण बाबाजी कृपाचं की माणसाने गेडो सुद्धा व्यासपीठे पाडून उघडायचं मुक्काम करोती वाचालम पंगुम लंगायते गिरीम यत् कृपात महावंदे प्रमानंदनम माधवम यत् कृपात महावंदे प्रमानंदनम माधवम केवळ कृपा जर की तो मुको वेद बोलायचा लंगडो बळवंत चालायचा आलो ग्रंथ वाचायचा सद्गुरु कृपा माय बापो कोणी काही त्याताही साधे संत केला गे भावे बोलावो तुना सेवा कार्य सुद्धा टप्पर चालेल माय बापू कहा कि साधु संत सुद्धा केला गे भजन करिए कहीं तेरा कोटि
पाप मिट जाएगा। तेरा कोटी पाप कटत माय बाप पण भजन वसत आलो ना हो. नाहीतर भजन करणे मंगळवाणी हा. आणि नरका जाणे सुखे ना माय बापो वा. भजन सुद्धा असं करेल हो. जिस भजन में राम का नाम नहीं उस भजन को गाना नहीं चाहिए। वो भजन में सुद्धा भगवान परमात्मा नाम चिंतन व्हायचे आहे हा. वो भजन माय बापो आणि मन भजन केला की भजन कीर्तन कशासाठी माणसात माणूस की येण्यासाठी, भजन कीर्तन कशासाठी आचरण शुद्ध होण्यासाठी, भजन कीर्तन कशासाठी संतांची संगत मिळण्यासाठी। ये तीन बातें जरी करेगी तो बस हो गया भजन अरे आदत पूरी सुधार लो बस हो गया भजन, और मन की तरफ न मार लो बस हो गया भजन। साधू संत भजन केला की माय बापो हा. आणि म्हणून तुका बराय का तर मेरी प्रमाणाचं हा. की ढाईच बासुरी कराय एक चित्त आवडी आनंद आळ बाबा। अरे नगरा भगवान शाल लोकांचे भजन करेपेक्षा हो. सद्गुरु सानिध्य माता एकांती भजन करा माय बापो वा. आणि वो एकांती भजन करताना भगवान परमात्मा प्राप्ती करे हो हो. तुम्ही आम्ही साधू संत विचारो दसर हा. आणि काही नामेरो बाजार पंढरी नामेरो बाजार संत केला की तो भगवान पंढरीस पांडुरंग परमात्मा वो पांडुरंग परमात्मा विनंती करा की नामेरो बाजार पंढरी नामेरो बाजार। पंढरपूर क्षेत्र एक नामेर बाजार सर कोणी काही आणि पंढरपूर क्षेत्र नामेर बाजारात जाताना तरी आम्ही काहीतरी खरेदी करायचं माय बापो आणि काहीतरी खरेदी करायचं आपला हाटेल जावाचा तो पंढरपूर म्हणजे हाट सर हाट एक नामेर बाजार सर नामेरो बाजार भक्त नामराया मंगलकच नामाचा बाजार पंढरी नामाचा बाजार नामेरो बाजार
जागो जागी संत मळच आणि काय करायचं काय करायचं जय जयकार पंढरी नामे करायचं जय जयकार पांडुरंग परमात्मा रो जय जयकार करत माय बापो आणि नामेर बाजार पंढरी ओ पंढरपुरेम जाताने તમે આમે સુધા જીવને ઉદ્ધાર કરે છે માય બાપો જીવને માતાને पंढरपुरेम एक वेळा तरी जाऊ करताने साधू संत તમે આમે ઈશ્વર દર્શન ઉક્ષને कोणी काही की आलो जन्मे ना आणि जाणू पंढरीने वो विठ्ठल धोकेन माय बापो आणि कवे ती कमाशारी कार्तिकी एकादशी निमित्त तरी वो पंढरपुरेम जाते भगवान परमात्मा दर्शने लाभ लेते जावा नामेरो बाजार पंढरपूर क्षेत्र में भगवान परमात्मा के विटे पर उभोचा पण काही 28 वावितेवरी करकथेवरी देवनिया तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हे चित्या पंढरपूर क्षेत्र में भगवान परमात्मा सगुण रूपे उभोचा पण निर्गुण रूपे माये તમારા અમાજે કાયા રૂપી पंढरीचा हे काया रूपी पंढरी में सुद्धा भगवान पांडुरंग परमात्मा विराजमान छ पण दखाळे वाला सद्गुरु चावच माई बापो अरे तुम्हारा हमार भाग्य छ बाबाजी संगत में हमें मिली कहा मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत ते बड़ी काही सहज बोलते हित उपदेश बड़ी काही सहज तरी बोले तरी साधू संत आपले हितेर बोलच माई बापो करताय साधू संत कच की संताच्या संगती मनोमार्ग गतली आकळावा श्रीपती येणे पंथे बड़ी काही संते संगती जाय हा उत्तम हम नक्की मंजिले ताने पूजाय माय बापो आता हम दरबार पर भटकते रे उत्तम हम बाजू मार्ग चुक जाया आणि एवढे साधू संत होती प्रमाणाचे की चुकली यावर मग फेरा पडे येता फेरा पडण्यापेक्षा एक साधू संत चरणेम जावा सद्गुरु चरणेम जावा आणि म्हणून सानिध्य प्राप्त करायला माय बापो कहा की साधू संत सानिध्य मिळते उत्तम हमरे तुम्हारा हमार नक्की उद्धार होच एक लोखंडे परिषद लोखंड लागो माय बापो तो लोखंडे लोक सोनो बेदाच परिषद लोखंड लागतो एकच लोखंड सोनवस आहे वो लोग वो सोने जर पुन्हा लोखंड लगायला वर सोन वेली पण तमाम सद्गुरु सानिध्य मागे तो आपल्या सर अनेको परिषद अनेको लोखंड ना परिस बना नाकत माय बापो बड़ी कही कि सद्गुरु सानिध्य मागे वो सोनो बनायनी तो डायरेक्ट परिस बनाच कहा की तमाम सानिध्य सुद्धा हजारों कोटी लोक आहे आणि म्हणून सुद्धा सोनं वेच आहे कोणी काही आपण सानिध्य करीत तात्काळ दया काळवेला व काळवेल नगरी माय बापो जर सद्गुरु कृपा वेगितो कोणी काही आपण सानिध्य करीत तात्काळ जे कारण झाले काय झाले त्याशी म्हणे जो आपुले तोचे साधू ओळखावा देव त्याची कोणी काही की आता कोणी जरी आलो धनवान जरी मनखे आयो वर सर्व विषय जागाचं आणि निर्धन जरी मनखे आयो वर सर्व सुद्धा बेसेना
जागाच काय की आपण आणि परको भेट देईनी काय साधू संतांचे मानू लागायचं कोणी काही जे यारी बाबा आपल्या चिचावरती प्रेम करायचं उच दास आणि दासी जर प्रेम केलो तो साधू संत रूप मात्र मी नामे देतो आज माई बापो जे कारण झाले गांधले त्याची मध्ये जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेची जाणावा माई बापो असे साधू संतांचे नेम झाला तर महामाया त्याला तर मी नामे जीवनेर मार्ग करे माई बापो नाहीतर जन्मी आला हेला पाणी वाहता वाहता मेला पण जनाबाई योगी प्रमाणच माई बापू जन्मा येऊन या वाचे नाम विठ्ठलाचे ऐसा नामाचा महिमा शेषावर्णिता झाली सीमा नाम तारकती भुवनी म्हणे नाम याची जनी ऐसा नामाचा महिमा शेषावर्णिता झाली सीमा साधू संतांचे माया जरा तुम्हाला आम्हाला जीवन उद्धारच माई बापू हो नामे रो बाजार पंढरी वो भगवान परमात्मा जब हमारे पर गईलो वो भगवान परमात्मा तुम्हाला आवाज चिंता करत नाही बापो सगळ्या जीवाचा करी तो सांभाळ आणि तुझं मोकलेला आहेस नाही सारी विश्व सांभाळ करून पावली एकलो भगवान परमात्मा कोणी काही आपण एक परिवाराला सांभाळ करतोय आणि एक परिवाराला सांभाळ करतोय आणि माय बापो एक परिवाराचं माप देखे तो एक वस्तू लावा त्याला दुसरी वस्तू बोलायला लावसर पण सगळ्या जीवाचा करी तो सांभाळ नाही माई बापू की सारी जगेर विश्वाचा सांभाळ करत होता आपण का जोड दे तो भगवान परमात्माचे आपण वाहू हा संसार पंढरी नामाचा बाजार कोणी काही बरेच जण मी अर्पण करता कहा की साधू संत केला गे आपण चिंतन करेल का आमच्या चिंता भगवान परमात्मा करेल कोणी काही आपण चिंता करेपेक्षा चिंतन केलेला बरा आणि चिंता आणि चिंतामय थोडासा फरकच आहे चिंता आणि चिंतामय एक अनुस्वार एक टिंबेल फरकच फक्त चिंता या शब्द वेळ अनुस्वार जर काढला की तो चिंताले जावचं आणि चिंता पण कॅन एक वेळा पण मोकळवे जावचं पण चिंता ही पण कॅन शरोक्षणी बाळच माय बापू कथाई दास कबीर कहते चिंता से चतुराई घटे दुख से घटे शरीर पाप से घटे लक्ष्मी कह गए दास कबीर पेक्षा चिंता करेपेक्षा चिंतन करा माय बापा कोणी काही नामे रो बाजार Oh
कारण आधार एवढीच माय बापो म्हणे काही आपण जरी या तुझ्यावर रिमोट कंट्रोल म्हणून राधे म्हणे काही कुत्री नाचत आणि वर कौतुक तर महान करायचा साहेब मी पतंग तुझ्या कुत्री नाचत वर कौतुक तर महान करायचा पण नसायवाला एवढी बाजू भेटूच सुद्धा कौतुक करीत जाऊच माय बापो म्हणे काही आणि आपल्या नाक्यामध्ये नसली जर नाचते तो नसली नाही वाले आपण कौतुक करायचा पण नसली घाले साहेब नाक देवाले भगवान परमात्मा काळजी करा माय बापो नसली दे नाक देवाले भगवान परमात्मा चिंतन करा म्हणे काही मी नाही बोलत माझी यामुळे सारून का मंजुला बोलत असे वाणी शिकविताची धनी वेगळाची शिकविताची धनी वेगळाची असे माय बापो शिकायवाळो बोलायवाळो चलायवाळो वेगळोच म्हणे काही तर आम्ही काही निमित्त कार्याचा माय बापो निमित्ताचा धनी केला असे प्राणी आणि माझे माझे म्हणून वाया गेला माय बापो मारो मारो करताना वाया जायपेक्षा सद्गुरु सानिध्य मावा माय बापो आणि जीवनेर सोनू बनाला तारे गुरु राजा इच मारी देवा पूजा तारे गुरु राजा पूजा कोणी काही चरण तुझे तुझे गुरुराया हीच माझी देव पूजा कोणी काही चरण तुझे तुझे गुरुराया आणि हीच माझी देव पूजा तो चरण तारे गुरुराजा आणि हीच माझी देव पूजा चरण तारे गुरुराजा जो बात दवा से नहीं होती वो बात दुआ से होती है जो बात दवा से नहीं होती वो बात दुआ से होती है अगर जीवन में सच्चा सद्गुरु मिल जाए तो बात खुदा से होती है बात खुदा से होती है माय बापू भगवान परमात्मा भेटाय सारू एक सद्गुरु माध्यम चा अर्थ मी नामेना कोणी काही कहा की तमाम जर संत बळगो तो भगवंत एक तर मिळायचं कोणी काही का की संत जन्मळ गो रायविषयी एक ना एक तर भगवंत मिळवायचं संत ಈ ನಾರದ ಋಷಿ एक असं संत की जेन भेटोइलो वो भक्तीने एक नाही तर भगवान म्हणो नारद महर्षी एकदा भक्त प्रल्हादाने भेटायचं काहीतरी नंतर भगवान परमात्मा प्राप्ती होत माय बापो नारद ऋषी ध्रुवपालन भेटायचं ध्रुवपालन काहीतरी नंतर भगवान परमात्मा प्राप्ती होतं म्हणजे ते रायविषयक संत बळगो रायविषयक भगवान परमात्मा आवाज माय बापो का कि डायरेक्ट भगवान परमात्मा तमाम भेट सकानी डायरेक्ट भगवान परमात्मा तमाम सानिध्य ले सकानी का कि डायरेक्ट पंतप्रधानांनी जाऊन भेटलो तर आपण काही जातो आज काही कोण जायचं सुद्धा आपल्याला माध्यम लागायचं सद्गुरु माय बापो कोणी काही आणि जे रायविषयक सद्गुरु मला बोललो
हे लोक बी सुखरच आणि परलोक सुद्धा सुखरच का की संत चरण रज लागत असत वासनेची बीज जळून जाय आणि एकदा काही असणार झाले की भगवान परमात्मा प्राप्ती होत कोणी काही कथाही साधू संत केला गे चरण तारे गुरु राजा साधारण जर आपण आमदार स्थानी गेलो साहेब तो आपण तांडवे लोक ती बोलाने वगैरे का आमदार मारवळ कीच खासदार मारवळ कीच पण राजाला सुद्धा महाराजा उ सद्गुरुच माई बापो आणि उ सद्गुरु तुम्ही आम्ही म्हणणं म्हणजे आपलं भाग्यच कोणी काही गुरु राजा व महाराजा हीच समानी देव पूजा कोणी काही कथारे गुरु चरणे बिंदू जरी तुम्ही आम्ही म्हणो न पूर्व चरणे सेवा गलती म्हणून कमी ते कम गुरु चरणे आपण चरण रस धूळ जरी लागली तरी आपले चरणे देह उतारवे जाओ मैं बापू जीवे उतारवे जाओ का शाम तुझसे मिलने का सत्संग ये बहाना है वो दुनिया वाले क्या जाने मेरा रिश्ता पुराना है किंवा ते मळे आपल्या सानिध्य माय बापू का की रिश्ता युगो ना युगेर सर बोले काही 184 होती बाई तुम्ही आम्ही याली बाप साहेब आपण का याली बाप म्हणून करा पण 184 होती बाई याली बाप म्हणायचं का कत्री कत्रा सुद्धा जन्ममध्ये याली बाप लागत गदा सुद्धा जन्ममध्ये याली बाप लागत बदे सुद्धा जन्म घाले तर याली बाप करत सर पण वो जन्म वो एवढी माहिती तुम्ही आम्ही सद्गुरु मळेनी गुरु फक्त एक मनुष्य जन्म माहिती तुम्ही आम्ही मळत सर आणि मनुष्य जन्म मातारी तरी तमाम सद्गुरु सानिध्यम न जाते व्या तो जन्म व्यर्थच माई बापो कोणी काही करताना आता एक जन्म तुम्ही आम्ही मळत की जन्म म्हणजे तमाम एक प्लॅटफॉर्म भूमीचा साहेब येते तिथं मी आम्ही रात्री पुनच गाडी लागे पुढची गाडी तुम्ही आम्ही भेटायचं वीर बस्टँडमध्ये तुम्ही आम्ही भेटतो असं आणि पेशेवाला एक सद्गुरु जन्म जब तमाम आएंगे तो हरि ने नैया बनाई सत्संग की प्रभु ने नैया बनाई सत्संग की वो सद्गुरु सानिध्य में जब तमाम आएंगे तो सत्संग रूपी नैया में तमाम बेच जाओ था आणि वो नाव रूपी नौका में जब तमाम बेच गए तो तरंग पर किनारे चल जाओ समय बापो कोणी काही करताना सद्गुरु सानिध्य मावा पर ताई साधे संत के लगे माय बापो चाराना तारे गुरु राजा Oh
वासुदेव चरणेंचा जरा त्रिवेणी संगमेम जायचं ना आपण गंगा स्नाने लाभ होतो माय बापो कोणी काही वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा कोणी काही सकल पाप जावं माय बापो पाप दोष गंगा जायचं ना तुम्हाला आम्हाला गुरु होतं पण गुरु चरणाला ध्यान आपण घरात जरी भेटले आहे आणि घर भेटे भेटे तरी सद्गुरु चरणे ध्यान केले हीच हमारा संदेश असणार पण की बहता पाणी आव चलता साधू साधू एके जागे प्रेमी साहेब आणि एक जगेमध्ये फक्त एक वर केंद्रबिंदू रच की बाबा जरी येतं केंद्रबिंदू बळा मेलच माय बापो पण विश्वमय भ्रमण रच कोणी काही येतं जरी ते रुपये भेटू रच पण आत्मा रुपये विश्वमय भ्रमण करत माय बापो कहा की केंद्रस्थानचं श्री क्षेत्र नीलकंठेश्वर महादेव मंदिर संस्थान केंद्रस्थानचं हे तर लोक ओळखीचे आहे की ठिकाण देतो बाबा देव तपोभूमी व्यक्ती पण येता जरी बाबा रुपये ते रुपये दिलो तर आम विश्वम कधी भी रे माय बापू सद्गुरु तुम्ही आम्ही भेटतच कोणी काही सद्गुरु माय बापू कहा इला कोई अनुभव सुद्धा तुम्ही आम्ही लिहायचा आहे कोई अनुभव सुद्धा तुम्ही आम्ही करे तरी आईच आहे आणि जरूर संकट काळात तर आम हाक मारा होत बाबाजी उभो आहोत माय बापू जरा संकट आहे जरा होते ते जरी ध्यान केले तर तरी संकट दूर होत माय बापू या अनुभव तुम्ही निर्मायचा होतं कोणी काही आणि मला एक अनुभव तुम्ही आम्ही तुझं माय बापू 2024 मध्ये 15 ऑगस्ट मारता अटॅक आयो आणि 14 ऑगस्ट मध्ये 14 ऑगस्ट रोजी वाशिमेरो बाबाजी एक भक्त ब्राह्मण कोणी काही राजेंद्र देवा आणि वो राजेंद्र देवा येत आहे म्हणून फोन केलो मावली मंदिरामध्ये म्हणे आपण रात्रभर इथं राहू आणि रात्रभर येते नंतर दुसऱ्या दिवशी आपण 15 ऑगस्ट सुट्टीच केला म्हणून मी आपण 15 ऑगस्ट ना श्री क्षेत्र पैठण जाताना गंगा स्नान कर्या आणि होत नाथबाबा दर्शन या कहा की मीना म्हणजे तोंडार मिनारच आहे आपण कॅलेंडर जर तिथे डायरेक्ट चालेल वाचतं कोणी काही कॅलेंडर जर तिथे आपण तो आपण बात करे कहा इला वो धन 8 वाजे मारता अटॅक आहे साहेब आणि वो टाइमिंग मध्ये देतो पण राजेंद्र देवा कसे की माऊली लवकर चला म्हणे आपण जाऊ दर्शन घेऊन पुन्हा येऊ वो टाइमिंग राजेंद्र देवा बाबा केला गोगी इशारा किदो वाचाती तो बोले नाही पण इशारे चेक केला गो की पहिले घर जो केला गो आणि घर जाताही होतो आजो कहा की काय वगैरे बोलून मला भेटतो कोणी काही आणि बोल जणीला की अटॅक आयो आणि डॉक्टर कडे गेले जरा डॉक्टर कहते कि 99% ऑपरेशन गॅरंटी छे निकला हो काही 99% ऑपरेशन गॅरंटी छे ने आणि मग 3 दिन डॉक्टर ऑपरेशन सारो दवाखाने में काढे एमजीएम हॉस्पिटल में होत काही इलाज हो कोणी शेवटी मग घर आयो आंघोळी करे सारो आणि आता बाबा दर्शन नेत आयो जरा साईं बाबा मूर्ती प्राण प्रतिष्ठा सुद्धा न लईला कोणी काही ये मंदिर में एक पाच पडी रहा आणि मग बाजे पात नाही भेटको पण बाबा ते बोलू काही ही सुद्धा इच्छा करून का की नेमका काही को बाबा नावा ही सुद्धा सूत्र कोणी वो बाजे पेटो पेटो रोय लागो माझा बाबा आहे आणि बाबा का झाला अरे तो रोय दिवस काही केला गो दिमिनार उपवास का की वो अधिक श्रावण येतो साहेब अधिक श्रावण आणि श्रावण दिमिनार उपवास तो चिंतन करे काम सकला गो आणि चिंतन करे स्वतः तुझं चिंता करे लागो उपवास करून काही फायदा सर कोणी काही वो भगवान परमात्मा चिंतन कर लागो बाकी काही वेदन मध्ये क्यों आणि ऑपरेशन व्यवसाय एमआयटी हॉस्पिटल में ऑपरेशन नंतर डॉक्टर कहते कि 99% गॅरंटी पण व्यक्ती केला ऑपरेशन ऑपरेशन कुकाई किती आणि कुकाई वे 4.5 घंटा मला सुद्धा मला निकला हो का की करे वालो वो कराय वालो वो फक्त तमाम संकट काळात ध्यान करा माय बापो पण आपण परिस्थिती कसे येलो एका सद्गुरुवाचनी सापडेना स्वयं धरावे ते पाय आधी पण तुम्हाला हमार परिस्थिती कशी होगी धरावे ते पाय कधी मध्ये अंगात आला ताप तेव्हा देवा जावा आणि अंगातला गेला ताप तर देवाच्या बापाचा मेवा कोणी काही पण साधू संत केला की माय बापो क्षणोक शनी जर भगवान परमात्मा ध्यान किदे क्षणोक शनी जर सद्गुरु चरण ध्यान किदे तो तुम्हारा हमारे मेरो उदार बस माय बापो कोणी काही करताय साधू संत केला गए चरण तारे गुरु राजा ये समानी
पांडुरंग परमात्मा व नामदेव महाराजांसोबत सानिध्य राहिलो. नामदेव महाराज राहते भोजन खावं, नामदेव महाराज कीर्तने भगवान परमात्मा नाचत आणि उ नामदेव महाराज के सत्य चरणमध्ये जावं, सद्गुरु चरणमध्ये जावं आणि होत नामदेव महाराज कसं की नामा दिन खेचलेले पायी. नामदेव महाराज कहते की भगवान परमात्मा जरी मार्गच तरी पण नामा दिन नामा आनंद नामा कहते की मग दास सु केरे पगेरो खेचेरे पगेरो नामा दिन खेचलेले पायी आणि गुरु बिना दैवत छे. जे नामदेव राय शब्द में भगवान परमात्मा नामदेव राय कसं की गुरु बिना दैवत छे माय बापो कोणी काही आला केरो गुरु नाम बजा आणि हीच मारी देव पूजा. आता बोलता बोलता वेळ सुद्धा तुम्हाला कुठले दो. आता बोलतो वाणीत पूर्ण विराम दिवस माय बापो आणि नवीन ठिकाणी नवीन भजन, नवीन चाल, नवीन झील कोणी काही आणि बरे मैत्रीण सुद्धा उत्कृष्ट अशा पद्धतीने साथ दिल्याशिवाय करताना तुम्हाला सुद्धा आभार व्यक्त करू छु. आणि म्हणजे पामन अशी काय पण पायीची वाहन पायीच बरी व्यासपीठे भोगल्यानंतर एक महाराज म्हणता लोक जाईलो. व्यासपीठे भोगल्यान पहिले साहेब लोक महाराज कसं व्यासपीठे भोगल्यानंतर महाराज म्हणून बोलून तो बाबाजी दास समजताने ही सेवा करायला समजेलच माय बापो कोणी काही किंवा एकच प्रार्थना करूच बाबांना की बाबा अनेक व्यासपीठे भोगल्यान संधी तू मन दिनोची कोणी काही फक्त भजनच नव्हे तर कीर्तन कथा सुद्धा लाभ मिळो माय बापो केरे चरणी सानिध्य बाबाजी रो. पण एकच प्रार्थना बाबाजी करू की बाबा माझा दास करी त्यांच्या तुझ्या दासांचा कोणी काही महाराज म्हणता मोठा पळपणी माय बापो तो बाबाजी जे दास वो दासे सुद्धा दास होण्या सेवा संधी माय बापो कोणी काही कथा येला वेडे बापडे बोले बालकाचे नवल करीती माय बाप सामना लिदे हे बद्दल सुद्धा तुम्हाला आभार. आणि बोलता शब्द काही आपले शब्द वेगळे थोडाफार शब्द बरोबर वेदांचा वैदिक गंगाचा खळखळ करता कधी वरपर चल जाऊन पाणी करताने बोलता जर शब्द काही आपले शब्द वेगळे होतो तर माझा जास्त शब्द बालकचे शब्द ताने क्षमा करो. एखादी शब्द अथवा वाक्य जर आठवणी करू तुम्हाला सद्गुरु स्वामी आप्पा महाराज बाबाजी आशीर्वाद समजताने ग्रहण करो आणि जीवनेमय यशस्वी बना माय बापो. जीवनेमय परमार्थिक क्षेत्र सुद्धा तमाम आजच्या प्रकारे ते कार्य करा आणि प्रपंचिक क्षेत्रमध्ये सुद्धा तमाम आजच्या प्रकारे ते कार्य करा हीच समाजचरणी सद्गुरु चरणी प्रार्थना करू छु. वेवी सेवा नीलकंठेश्वर महादेव भगवान परमात्मा चरणी अर्पण करू छु. वेवी सेवा संत शिरोमणी गजानन महाराज चरणी अर्पण करू छु. वेवी सेवा श्री साईनाथ बाबा साईबाबा चरणी अर्पण करू छु. वेवी सेवा अशक्य करतील स्वामी घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे स्वामी समर्थ महाराज चरणी अर्पण करू छु. वेवी सेवा माझा सद्गुरु स्वामी आप्पा महाराज चरणी अर्पण करू छु. आणि वेवी सेवा पूर्ण विराम दिवस माय बापो पार ब्रह्म जगत गुरु सेवनार भगवान भगवान